नक्कीच झुरळान पुढे सरकार नमलेलं आहे असं म्हणावंच लागेल, कारण सीजेपीचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावरती देशभरात सुरू होतं. जंतर मंतर पूर्ण गाजवून दिलं होतं. संसदेपर्यंत मार्च निघाला होता. शिवाजी मित्र थोडं थांबवतो, थेट जाऊया दिल्लीमध्ये. आमचे प्रतिनिधी माधव साबरगाव आपल्या सोबत आहेत. माधव, अखेर तरुणाई जिंकलेली आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय, काय सांगशील? विद्यार्थ्यांसाठीचं हे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल, कारण जंतर मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. गेल्या 6 दिवसांपासून इथे आक्रमकपणे देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातली मुलं या ठिकाणी येऊन आंदोलन करत होती आणि अशा स्थितीमध्ये आत्ता जी मूळ मागणी होती की राजीनामा दिला पाहिजे आणि त्यामुळं देशभरातील विद्यार्थ्यांचं हे मोठं यश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून जो पेपर फुटीचा जो ग्रहण लागलं होतं ते कुठंतरी कमी होईल असा आशावाद विद्यार्थ्यांना वाटतो. आणि एकटं विद्यार्थ्यांच्या सोबत ज्या वेगळ्या विरोधी पक्षाच्या संघटना होत्या, पक्ष होते, त्यांनी याला पाठिंबा दिल्यामुळं हे मोठं यश मिळालेलं आहे. आणि आता या क्षणाला दिल्लीमध्ये या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळताना दिसतंय. आणि अशा स्थितीमध्ये आता ही सगळी मुलं जेव्हा समोर येतील त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 प्रमुख मागण्या त्यांनी दिल्या होत्या. 3 पैकी सुरुवातीला 2 मागण्या मान्य झाल्या, त्यानंतर काही मागण्या वाढल्या आणि 5 एकूण मागण्यांपैकी 4 मागण्या पूर्ण झाल्यानंतर आता शेवटी ज्या मागणीवर विद्यार्थी ठाम होते ती मागणी आता पूर्ण होताना दिसते. आणि त्यामुळं आता हे मोठं यश जंतर मंतरवर अगदी माधव, आता हे आंदोलन थांबणार का जंतर मंतरवरचं? अभिजित टिपकेंची काय प्रतिक्रिया होता?